नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बोटनेक शिवणार आहोत। तर चला तर पाहू। असं पेपर कटिंग करून घेतलेले पेपर कटिंगचा व्हिडिओ आधी मी टाकलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, तर नक्कीच पहा। अशा प्रकारे गळा केलेला आहे बोटनेकचा। तर पहा, पूर्ण खालपर्यंत मार्क करून घेतले आणि असा गळा कट करून घेतलेला आहे। वरचा पण गळा आपण कट करून घेणार आहे। अशा प्रकारे पूर्ण गळा कट करून झालेला आहे। त्यानंतर आपण माझा व्हिडिओ डिलीट झालेला आहे। तर पहा, ब्लाउज पीसचं कापड आणि अस्तर त्यावरती ठेवून खालचा जो गळा होता तो शिवून घेतलेला आहे। हे पहा, अशा प्रकारे शिवून झालेला आहे आणि वरचा गळा सरळ आपण शिवलेला आहे। तर आता आपण दाबटीप देऊन घेणार आहे। यावरती आता आपण दाबटीप देऊन घेऊन गळा अशा प्रकारे शिवून घेणार आहे। अस्तर ब्लाउज पीसच्या सरळ बाजूवरती ठेवून पलटी करून घेऊन हा गळा शिवलेला आहे आणि त्यानंतर दाबटीप देऊन घेतलेली। तर वरचा गळा पहा, आपण त्याला गळपट्टी पण लावलेली नाहीये। तर अशा प्रकारे आपण रेडीमेड पाइपिंग जोडून घेते। अशी पाइपिंग जोडून घेतली आणि आता ती पाइपिंग आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची। त्याच्यामुळे आपल्याला त्याला काही गळपट्टीची पण गरज पडत नाही। पाइपिंग व्यवस्थित जोडून घेऊया आपण वरच्या गोल गळ्याला आणि वरती थोडंसं ओढून घ्यायचं, म्हणजे गळा पण असा व्यवस्थित गोल होतो। आणि आता आपण खालच्या साईडला जो गळा केलेला आहे त्याला पण आपण पाइपिंग जोडून घेणार आहे। हे पहा, ही पाइपिंग मी सरळ खालच्या साईडने जोडून घेतलेली आहे। हे याला फोल्ड केलेलं नाहीये, डायरेक्ट पाइपिंग जोडलेली। पण वरच्या गळ्याला आपण फोल्ड केलेली आहे ती पाइपिंग। पूर्णपणे पाइपिंग जोडून घेतलेली आहे आपण गळ्याला। ते आपण कॉर्नरला थोडीशी टिप देऊन घेतली, म्हणजे कॉर्नर व्यवस्थित येतो। आणि याची पण थोडीशी आतली जी दोरी आहे ती थोडीशी खेचून घ्यायची, म्हणजे गळा बसताना व्यवस्थित छान बसतो। पाइपिंग केल्यामुळे थोडंसं गोळा होण्याची शक्यता असते ती पाइपिंग, तर जर आतली ओढून घेतली तर छान बसते। तर खालच्या साईडची जी पट्टी आहे आपण तिथे काट बसवणार आहे। पहा, तर अशा प्रकारे काट आहे। तर हा काट जरा मोठा आहे आणि आपली खालची जी पट्टी आहे ॲक्च्युली ती छोटी आहे, तर आपल्याला त्या काटामध्ये ते ॲडजस्ट करायचे। तर एवढी पट्टी जोडून घेणार आहे अस्तर। तर अस्तर पहा, सरळ बाजूला ठेवून घेतले आणि टिप मारून घेणार आहे। आपल्याला जेवढा काट पाहिजे तेवढाच घ्यायचा आहे। टिप मारून फोल्ड करून घेणार आहे। याच्या आपल्याला 3 बाजू शिवून घ्यायचे आहेत। हे पहा, आणि जे शिवलं आहे ते एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। अजूनही जास्त झालेलं आहे, तर आपण पुन्हा एक टिप मारून खालच्या साईडचं कट करून घेणार आहे। तिन्ही बाजूला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि नॉचेस देऊन हे नंतर पलटी करून घेणार आहे आपण। अशा प्रकारे कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे। आणि यावरती आता आपण गोल्डन कलरची पाइपिंग बसवून घेणार आहेत। अशा प्रकारे पाइपिंग करून आता आपण ही जी पट्टी आहे ती गळ्याला बसवून घेणार आहे। आणि ही ही पट्टी जी खालची शिल्लक आहे ती मार्क करून घ्यायचं आपल्याला। अशा प्रकारे मार्क करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला गळ्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। टाचण्यांनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं। हे पहा, अशा प्रकारे पॅक करून त्यावरती आपण ती शिलाई देऊन घेणार आहे। शिलाई देताना आपल्याला लॉक करायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाही। दोन्ही बाजूला पण शिलाई देताना हे पहा, अशा प्रकारे 2-3 वेळा हे करून
टीप मारून घ्यायची म्हणजे लॉक होतं आणि जो आता आपल्याला खालचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण कमरेला कमरपट्टी बसवणार आहे। त्याला आपल्याला टक्स द्यायचे, टक्स दिले तरी चालतात आणि नाही दिले तरी चालतात, पण आपण टक्स देऊन घेणार आहे। आपण जे फोल्ड केलं होतं तिथून आपण साधारण 1 ते 1.5 इंचावरती मार्क करून आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे। तर मधले जे कॉर्नर आहेत तिथे आपण असे मण्याचे लटकन तयार केलेत आणि बसवलेले आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला, गळा आवडला का, नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।